नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. शेतीमध्ये केवळ कष्ट करून चालणार नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जोड हवी. प्रकाश आवाडे. शेतीमध्ये केवळ कष्ट करून चालणार नाही, तर त्याला आधुनिक विज्ञानाची आणि प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिली तरच शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असा विश्वास कल्लापना आवाडे जव्हार साखर कारखान्याचे संचालक आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. कल्लापना आवाडे जव्हार शेतकरी साखर कारखाना होपरी यांच्या वतीने आयोजित किफायतशीर खर्चात ऊस उत्पादन वाढ या विषयावरील भव्य कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक व मार्गदर्शक कल्लापना आवाडे हे होते. यावेळी कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल व आधुनिक कृषी धोरणाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यशाळेत कृषी विज्ञान संत अंकुश पाटील यांनी शेतकऱ्यांना बाजारावर आणि महागड्या खतावर अवलंबून न राहता अमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, सिलिकॉन स्टिकर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये घरच्या घरी अत्यंत कमी खर्चात कशी तयार करायची प्रत्यक्ष तंत्र समजावून सांगितले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गांडूळ प्रक्रिया आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ तर होईलच, पण खतांच्या खर्चात 30% बचत होईल, असे पाटील यांनी यावेळी ठामपणे सांगितले. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक कल्लापना आवाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक जनरल मॅनेजर किरण कांबळे यांनी केले. व्यासपीठावर व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, केन कमिटी चेअरमन दादासू सांगावे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील किरळे यांनी केले. आभार दादासू सांगावे यांनी म्हटले. मित्र हो, विचारांचा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करण्याची विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रामराव पारवाड. The Sugar Technologist Association of India या संस्थेवर आपले मॅनेजिंग डायरेक्टर श्री मनोहर जोशी यांची 3 वर्षासाठी नियुक्ती झाल्या म्हणून त्यांचा आपण सत्कार केला, असे आपले उद्देश आहे. मनोहर जोशी शेती खात्याचे अधिकारी, आमचे सहकारी किरण कांबळे, त्यांचे सगळे अधिकारी, सगळे बोर्ड, उपस्थित बंधू भगिनी, सगळे शेतकरी मित्र आणि पत्रकार मित्र, एक अतिशय आगळ्या वेगळ्या विषयावर आज आपला परिसंवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी अंकुश पाटील साहेब जे शेतकऱ्याला जमिनीचा पोत कसा सुधारवायचा, शेतातला खतांचा समतोल कसा राखायचा, नवीन आलेली कृषी अवजारं आपल्या शेतामध्ये कशी वापरायची आणि ती वापरत असताना शेतामध्ये वापर करून मजुरीचा खर्च कसा कमी आणायचा, त्याचबरोबर नवीन आता आलेल्या किंवा येत असलेल्या रोगावर उपाय कसा करायचा, औषधं कशी तयार करायची आणि या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीचा विकास कसा करायचा, शेतीचे उत्पादन कसं वाढवायचं, यासाठी आज आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन माननीय अंकुशजी पाटील यांच्याकडून मिळालं. आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही नंतरच्या काळामध्ये विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये उपरी आणि उत्तरेच्या परिसरासाठी उपरीचे MIDC निर्माण करण्याचं काम त्यावेळेला त्या काळामध्ये मला मिळाल्यामुळे या ठिकाणी MIDC निर्माण केली. शेवटी या परिसराची परिस्थिती विचारात घेऊन कारखाना जन्माला घातला. आज एक आदर्श कारखाना म्हणून या ठिकाणी चालू आहे. ते मी नव्यानं सांगितलं. मूळमुळी शेतकरी परिसराचा शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं ते शेती कधी 8 बैले नांगरला, ऊसाची भरणी केली, पानमळा केला, उघड्या बेसल्या, पाण्याचे डाग इथे घेऊन अनेक कर्नाटकामध्ये केले. आज या सरकारचं श्रेय त्या सगळ्यांच्या सरकारला आज या ठिकाणी एक नवीन निर्माण झालेलं आहे. ऊसाची भाकरी आहे. N म्हणजे नायट्रोजन. जरा हात माझं प्रेस करते, फालतू जरा गवरी करते.
नायट्रोजन, फॉस्फरस आणि के पोटॅश. साध्या भाषेमध्ये ऊसाचं तुमच्या, मी ऊस कुठे धरले, ऊस म्हणूनच बोलणार आहे. काय हे म्हणजे मुख्य अन्न घटक. भाकरी, कारण तुम्हाला समजण्यासाठी मी साध्या सरळ सोप्या भाषेत सांगणार आहे सगळं. पिकाचं वरण भात काय, पिकाला जास्त नंतर खातो कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंध. कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे दुय्यम अन्न घटक. लोणचं द्या तोंडाला चव येण्यासाठी. मग उसाला सुद्धा तोंडी लावायला पापड लोणचं पाहिजे. काय पाहिजे? पापड लोणचं काय? मग फेरस, झिंक, कॉपर, मॅंगनीज, बोरॉन. फेरस, झिंक, कॉपर, मॅंगनीज, आणि कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हवेतून, वातावरणातून घेतात वनस्पती. अनेक नवीन मॉलिक्यूल आहे सिलिकॉन. हे सगळं मी तुम्हाला वेगळं वेगळं बनवायला शिकवणार आहे. घरच्या घरी 1000 रुपयात त्याची 30-40 रुपयात आपल्याला बनवणार आहे. त्याच क्वालिटीचं, त्याच गुणवत्तेचं आणि वैज्ञानिक पद्धतीनं असणारं तुम्हाला शिकवणार आहे. आता हे जर सांगितलं की कुसुम, हे तुम्हाला मी सांगितलं की हे सगळे घटक लागणार आहेत, ही अंकुश पाटलांना सांगितलं. परंतु अंकुश पाटलाला कोणी सांगितलं? कोणी तर शिकवलं ना. आता मी तुम्हाला शिकवतोय की आम्हाला शिकवलं शाळेत किंवा विद्यापीठानं सांगितलं किंवा शासनाचं रिसर्च, जी काही शास्त्रज्ञ लोक आहेत यांनी हे सर्व शिकवलं.